कैलासवासी सौभाग्यवती मनीषा प्रकाश पवार यांच्या स्मरणार्थ वरळी येथे आयोजित करण्यात आलेल्या श्रद्धांजली सभेला मोठ्या संख्येने नातेवाईक, मित्रपरिवार आणि स्थानिक नागरिकांनी उपस्थिती लावली। या प्रसंगी माजी नगरसेवक आशिष चेंबूरकर, आमदार सुनील शिंदे, RPI आठवले गटाचे दक्षिण मुंबई जिल्हा उपाध्यक्ष विजय जाधव तसेच इतर मान्यवर उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांनी कैलासवासी मनीषा पवार यांच्या आयुष्यातील कार्याचा व सेवाभावी स्वभावाचा गौरव करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला। अवयवदानाच्या माध्यमातून त्यांनी मरणोत्तरही मानवतेचा आदर्श घालून दिल्याचे वक्त्यांनी नमूद केले। त्यांच्या या महान कार्यामुळे समाजात जागृती निर्माण होत असून अनेकांनी त्यातून प्रेरणा घेतल्याचेही यावेळी सांगण्यात आले। सभेत कुटुंबियांच्या वतीने भावना व्यक्त करताना त्यांच्या स्मृतींना जतन करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला। कार्यक्रमात शांतता पाळून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। यावेळी श्री प्रकाश पवार तसेच पवार व आडिवेकर परिवारातील सदस्यांनी उपस्थितांचे आभार मानले। जेव्हा मनीषाचा आम्ही 27 तारखेला रहिजा हॉस्पिटलला ॲडमिट केली, तर तिला ब्रेन हॅमरेजची एक डॉक्टर सांगितली लागण झाली, बिमारी झाली। 27 तारखेपासून आम्हाला 1 तारखेपर्यंत असं वाटलं होतं की आमचं ही पेशंट म्हणजे माझी पत्नी परत घरी येईल, आम्ही सुखरूप तिला घरी घेऊन जाऊ। त्यानंतर रहिजा हॉस्पिटलने मला 1 तारखेला डॉक्टर महाजन साहेब, कौस्तुभ महाजन साहेब आहेत आणि त्यांच्या टीमने मला एक म्हणजे शेवटचा सल्ला दिला की आम्ही पेशंट आता आमच्या कंट्रोलच्या बाहेर आहे आणि खूप क्रिटिकल अवस्था आहे। तर त्यामुळे त्याने असा एक मला प्रश्न केला की बाबा विचारणा केली कुटुंबाला की तुम्ही सदर पेशंटचे अवयव दानाबद्दल विचार करू शकता का। तर डॉक्टरनी निर्णय सांगायच्या अगोदर माझ्या कानावर 2 दिवस अगोदरच ही कुणकुण होती की आमच्या पेशंटचं म्हणजे काही कमी जास्त होऊ शकते। त्यामुळे माझे अशी कुटुंबाशी ऑलरेडी पहिली चर्चा झाली होती थोडीशी आणि मग त्यानंतर आम्ही डॉक्टरने सांगितलं ताबडतोब निर्णय घेतला आणि निर्णय घेतल्यानंतर डॉक्टरनी पण तो आमचा निर्णय मान्य करून सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अधीन एक टीम असते रहिजा हॉस्पिटल, म्हणजे मोठ्या मोठ्या हॉस्पिटल सर्व ऑलरेडी असते, ते ऑर्गन डोनेट करून भारतामध्ये किंवा आपल्या मुंबई महाराष्ट्रामध्ये असंख्य जे हे असतात पेशंट असतात ज्यांना या सर्व गोष्टीची गरज असते, परंतु आपल्याकडे काही अंधश्रद्धेचा भाग असतो, त्यामुळे लोक ऑर्गन डोनेट सारख्या गंभीर विषयामध्ये लक्ष नाही घालत। आपण जे देह घरी आणतो, त्याच्या विधी करतो आणि काही काळानंतर 1-2 तासामध्ये त्याची राख होऊन जाते आणि राख होऊन कुणाच्या तो मृत्यू सत्कार्य लागत नाही, तो ध्येय सत्कार्य लागत नाही। म्हणून मी असा विचार केला की आपण लोकांकडे बोट दाखवण्यापेक्षा आपणच ह्या चांगल्या गोष्टीची सुरुवात करू। आज तिचे डोळे गेले, मगर कुणीतरी त्या डोळ्याने आज दुसरा बघतोय, तिचं हृदय गेल्या, त्या हृदयाने दुसरा कोणतरी आज श्वास घेतोय। तिचे शरीरातले अनेक पार्ट, जसे 21 पार्ट आम्ही लोकांनी ऑर्गन डोनेट केलेले आहेत आणि त्यामुळे मला असं आता माहितीप्रमाणे 7 ते 8 लोकांचा त्यामुळे जीव वाचलेला आहे आणि ह्याच्यापुढे भाग्याची गोष्ट मला वाटत नाही की आमच्या कुटुंबासाठी दोन्ही जरा आडिवेकर कुटुंब आहे, पवार कुटुंब आहे, दोन्ही कुटुंबासाठी असू शकते। आणि माझ्या मित्रांनी, माझे सहकारी, माझे जे भाऊ आहेत, अनेकांनी हा माझा जो निर्णय आहे स्वागतार्ह समजला आणि त्या पद्धतीने लोक आज खूप जण इच्छा व्यक्त करतायत की आम्हाला ऑर्गन डोनेट सारखी एखादी कशी करतात, काय करतात। म्हणून आम्ही केम हॉस्पिटलच्या जे डॉक्टर आले होते मगाशी, त्यांनी ह्याच्यावरती चांगलं विवेचन संभाषण केलं आणि लोकांना ऑर्गन डोनेटसाठी म्हणजे अवयव दानासाठी लोकांनी कसं पुढे यायला पाहिजे आहे ते लोकांकडे बोट दाखवून हे न करता मी स्वतःकडून सुरुवात केली आणि त्यांना इथे बोलवून घेतलं आणि मॅडमने खूप चांगलं मार्गदर्शन केलं आणि ते आम्हाला, माझ्या सर्व मित्रांना, आमच्या कुटुंबातल्या लोकांना सर्वांना ते मार्गदर्शन खूप आवडलं। आणि मला असं वाटतंय ही मनीषाने आज जे रोवून गेली आहे अवयवदानाची जी विभूती, ही अशीच पेटत राहील आणि या अशीच शेवटच्या माणसापर्यंत, जेणेकरून आज रुग्णालयात कितीतरी लोक या सर्व गोष्टीच्या प्रत्यक्षात त्यांचा कुटुंब पुरा अंधारात असतो, कुठेतरी आशेची किरण आज मनीषाने लावून गेली। त्यामुळे मला गेल्यानंतर पण तिच्यावरती एक बोलतात ना, एक फकर वाटते, म्हणजे असं वाटते काहीतरी करून गेली, तिचा ध्येय सत्कारणी लागला आणि ध्येय सत्कारणी ज्याचा लागतो त्याला नक्कीच स्वर्गात जागा भेटते। ह्या उद्देशाने मी हे कार्य केलं। समस्येची ओढ आहे ना आमच्या कुटुंबात पहिल्यापासूनच मला होती। मी पण एकदा प्रयत्न केला होता निवडणुकीचा, मला निवडणूक अपयश आला,
त्यानंतर 2012ला देखील मी मनीषाला अशीच उभी केली होती. तर तिचा एक साधी सिंपल एक गृहिणी होती. तिच्या मनामध्ये अशा कुठल्या मोठ्या गोष्टींना छंद नव्हता किंवा काही नसतं. सर्वसामान्य कुटुंबात राहून लहानाची मोठी झालेली आहे आणि कुठला स्वप्न असं नव्हतं. पण एक नवऱ्याने बोलल्यानंतर एखादी बाई कशी होला हो बोलते, तशी ती माझ्या प्रत्येक होकाराला होकार द्यायची. आणि मला असं वाटलं की कुठेतरी मला नाही चान्स भेटला तर तिला भेटेल, ती लोकांची सेवा करेल, या उद्देशाने समाजकारणात आली होती. असं आमचा कुठला राजकारण कुटुंब तर नाही आहे जेणेकरून आम्हाला म्हणजे वारसा भेटेल. तो आणि सर्वसामान्य कुटुंबात राहणारी सर्वसामान्य बाई, आणि आम्ही पण सर्वसामान्य कुटुंबात राहतो आणि सर्वसामान्य लोक आहोत. आणि एक समाजसेवेची ओढ असते, ती ओढ पूर्ण नाही झाली. पण जात्या क्षणी त्यांनी राजकारण वेगळ्या ठिकाणी समाजकारण केलं गेले आणि एक असंख्य जीवांना जीव देऊन गेले. ह्याच्या पुढे मोठी त्याग आणि ह्याच्या पुढे मोठी मला वाटत नाही कुठली समाजसेवा असू शकते. म्हणून ती समाजसेवेची इच्छा होती, जाताना ती पुरी करून गेली. एक क्षणी डॉक्टर म्हणतील की माझे आयुष्य सर्व परीने संपले आहे आणि माझा मेंदू मृत झाला आहे, तेव्हा नका म्हणू की मी मृत्यूशय्यावर आहे, तर म्हणा मी जीवनशय्यावर आहे. माझे डोळे अशा व्यक्तीला द्या ज्याने सूर्योदयाचं सुंदर दृश्य कधी बघितलंच नाही. माझे हृदय अशा व्यक्तीला द्या की ज्याला त्याच्या स्वतःच्या हृदयाने असह्य वेदना झाल्या. माझी दोन्ही किडण्या अशा व्यक्तीला द्या की ज्याला एका मशीनवर अवलंबून राहावं लागतं आठवडा ते आठवडा. माझ्या आयुष्यातले प्रत्येक भाग, प्रत्येक स्नायू कोणाचे तरी आयुष्य वाचवण्यासाठी कामी येईल. तुम्हाला काही जाळायचंच आहे तर जाळा माझ्या चुका, माझ्या कमतरता. माझा आत्मा देवाला द्या, माझे पापं दानवाला द्या. आणि जर तुम्ही मी सांगितलं तसं केलं तरच मी अमर राहील कायमचा. तर आज मनीषाताई खऱ्या अर्थाने अमर राहिलेले आहेत आणि त्यांच्या अवयवदानाचा संकल्प जर आपण सगळ्यांना घेतले तरच त्यांना खऱ्या अर्थाने आज आपण श्रद्धांजली देऊ. धन्यवाद. उपस्थित आहे. खरं तर मनुष्य जन्माला येतो त्याचं मरणही अटळ असतं, पण ते मरण कधी येतं हे परमेश्वराला या ठिकाणी ठाऊक असतानाच 50च्या आत मरण येणं किंवा मृत्युमुखी पडणं. खरं तर पप्पू पवार गेले अनेक वर्ष सातत्यानं वरळीमध्ये काम करत असताना या ठिकाणी मागच्या निवडणुकीला मनीषाताई त्या ठिकाणी उभ्या होत्या. 2.5 ते 3 महिने झाले असतील निवडणुकीला. आणि त्या निवडणुकीमध्ये आम्ही या ठिकाणी सांगू शकणार नाही की 3 महिन्यानंतर त्यांच्याबद्दल अशी शोकसभा या ठिकाणी कुटुंबाला घ्यावी लागेल. कारण शेवटी वरळीमध्ये ज्या पद्धतीने आम्ही काम करत असताना प्रत्येक मतदारसंघाचा आम्ही आढावा घेत असतो, प्रत्येक उमेदवाराचा आम्ही आढावा घेत असताना ज्या प्रतीमध्ये प्रचाराची रणभूमी चाललेली, त्या रणभूमीमध्ये मनीषा पवार या ठिकाणी ज्या पद्धतीमध्ये प्रचारात त्यांनी त्या ठिकाणी आघाडी घेतली असताना आज आम्ही त्यांच्या शोकसभेला या ठिकाणी उपस्थित आहोत. ही एक शोकांतिका या ठिकाणी. खरं तर खास करून पप्पूला या ठिकाणी धन्यवाद देतो किंवा त्याच्या कुटुंबाला या ठिकाणी धन्यवाद देतो. 19 अवयव हे दान केले. आत्ता सांगत असताना कॉरिडॉरमधनं रहिजामधनं हृदय गेलं, कळलं. ते हृदय कोणाच्या तरी शरीरामध्ये या ठिकाणी गेलं असेल. ते ज्या वेळेला हृदय शरीरामध्ये गेलं असेल तो भाग्यवान असेल. ते हृदय त्या ठिकाणी गेलं असताना धडधडणारं हृदय, हे कुटुंबाला सांभाळणं हृदय हे या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी मिळालं. ते जे कोण व्यक्ती असेल, ज्या व्यक्तीला जे 19 अवयव दान केलं असेल ते त्या ठिकाणी मिळालं असेल, ते भाग्यवान असेल. आधीच अनेकांनी सांगताना सांगितलं उशीर होतोय, पण मी त्यांची मुलं आहेत ओंकार आणि वरुण, या दोघांना या ठिकाणी सांगू इच्छितो की आता मायेची आपली सावली या ठिकाणी गेलेली आहे. कुटुंबाचा आधार, तुम्ही दोघेही तरुण, वडील बाहेर असतील, पण या सगळ्या गोष्टीचा आधार तुम्ही या ठिकाणी कुटुंबाला या ठिकाणी द्यायला पाहिजे.
मी माझ्या चेंबूरकर कुटुंबियाच्या वतीनं आणि दक्षिण मध्य मुंबई शिवसेना विभाग क्रमांक 11च्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या ठिकाणी मनीषा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ते दुःखाचं संकट त्यांच्यावर या ठिकाणी कोसळलं आहे. परमेश्वर ते संकट पेलवण्याची शक्ती देव. ओम शांती.